रामटेक पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत मुसेवाडी मार्गावरून विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. या कारवाईत तब्बल 9,10,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथक गस्तीवर असताना रामटेक मुसेवाडी मार्गावर रेतीची छोटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी MH36/Z646 क्रमांकाचा ट्रॅक्टर अडवला. तपासणी दरम्यान ट्रॉलीमध्ये रेती आढळून आली. चालकाकडे आवश्यक कागदपत्रांची चौकशी केली असता ही रेती विना रॉयल्टी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून ट्रॅक्टरसह रेती जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 9 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि 10,500 रुपये किमतीची 1.5 ब्रास रेती यांचा समावेश आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक स्वप्नील गंगाधर मेहरकुळेरा, सोनेघाट ता. रामटेक याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 303 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1906 अंतर्गत कलम 48, 48 तसेच खाण व खनिजे अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास सुरू असून रेती माफिया विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचा पोलिसांचा इशारा दिला आहे.